Where are you? Come on ground, please. नाश्ता येईल तेव्हा तुम्हाला आवाज देण्यात येईल. डोंट वरी, डोंट टेक अ टेन्शन. चला आकाश गरड ठरते मॅन ऑफ द मॅच चा वानकरी. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देण्यासाठी मी अनिशजी यांना विनंती करून त्यांनी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट द्यायचंय. आकाश गरडला सन्मानित करायचंय. आदरणीय अनिशजी यांच्या हस्ते आकाश गरडला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येईल. अनिश जे धीरेंद्र पाटील जे एक खूप मोठे फॅन आहेत, त्यांची खेळी त्यांना खूप आवडते. चला कॉंग्रॅच्युलेशन आकाश गरज. अंपायर पाठवायचे. अंपायर सोनू वेर आर यू? कम ऑन ग्राउंड. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? अंपायर साठी यायचंय सोनू. हॅलो आकाश लेगी पाठवायचा आहे. चला श्रेयस गुरव यांना विनंती असेल लेगी अंपायरची भूमिकासाठी यायचंय. आदरणीय जितू क्षत्रिय साहेब यांचं सुद्धा अक्षिलेन डोंगरपाडा चषक मध्ये आगमन होताना यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला एक मोठी मॅच श्री साई नांदणी पार्क विरुद्ध साई शर्यत पंच सोनू. सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मारवरती अनिकेत आणि पपुलू आणि तेजस्वी जोडी. पपुलू आणि तेजस्वी विचार करता अंडर 18 चे दोघे खेळाडू एक चांगली खेळ दाखवतात. अंडर 20 जेव्हा VPL ची स्पर्धा होती त्या दोन्ही खेळाडूंनी प्रभावित करून सोडलेलं. पहिला चेंडू पंच ओके टॅपचा इशारा करून दाखवताना एक चेंडू आणि एक धाव. श्री गणेश झालेला आहे श्री साई नांदणी पार्क या संघाचा एका धावेने. पपुलू 3 यष्ट्या दाखवून खेळताना म्हणजे कुठेतरी ऑफच्या दिशेने डोलवण्याचा प्रयत्न असेल. एकेरी धाव्याने संतुष्ट. 2 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. आता साईच्या 11चं कुठेतरी मनोबल कडलेलं असं काय की मागच्या सामन्यात पराभूत स्वीकार करावी लागली होती. आता क्षेत्ररक्षकांमध्ये बदल होताना दिसतोय. पॉइंटचा खेळाडू दरम्यानचा खेळाडू थोडंसं सरकताना दिसतात. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सुद्धा थोडंसं सरकवलं जाते. म्हणजे राईटी लेफ्टी अशी जोडी आहे ना, म्हणजे क्षेत्ररक्षकांमध्ये वारंवार बदल म्हणजे क्षेत्ररक्षक एक परत थकवल्याची रणनीती म्हणू शकता. टोलवण्याचा प्रयत्न धावचीची संधी पण एकेरी धावेने संतुष्ट. चेंडू चांगला अडवला होता पण चांगला कलेक्ट झाला असता तर एकेरी धावेने संतुष्ट. धावफलकाचा विचार केला धावफलक 3. 3 चेंडू 3 धावा. भिरकावून देण्याचा प्रयत्न बघा. चेंडूची येण्याची वाट बघू नका. चेंडू आपल्याकडे येत नाही, आपल्याला चेंडूकडे जावं लागतं. धावफलकाचा विचार 4 चेंडू 4 धावा. अनिकेत नांडू एक चांगलं षटक आता होते. 4 चेंडू 4 धावा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या सुनीलच्या माध्यमातून 5 चेंडू 5 धावा. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गस्थ धाव फळकावरती धावा रचल्या त्या 5. चला पपलू डावकर आता एक फलंदाज स्ट्राईक वरती. शेटच्या दिशेने भिरकावून दिला चेंडू डायरेक्ट डीजे कडे येतोय. बघा पारितोषिक डीजेला नाहीये. आदरणीय डॉक्टर गावामध्ये तुला मी पाहिलं. ये माल पिएगी हम तो माल पिएगी सब्जी चपाती माल पिएगी. टी-शर्टच्या मागे आहेत ना. इथे उभा राहा पेनल्टी असेल. इथे उभा राहा. पाणी पिएंगे हम तो पाणी पिएंगे. अपील पेनल्टी आहे. थँक्यू. गोलंदाजी मारवरती सुनील. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 सिंगल आणि शेवटच्या चेंडूवर घनाघाती फार चौकार.
पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूची सांगता, एक चेंडू 9 धाव, एक चेंडू 9 धावा, एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये साईशा 11च्या खेळाडूकडनं एक वेगवान जलद गतीने थांबत नाही धावची सुद्धा घ्यायची होती. चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये धावत जाऊन अडवला होता. धावसंख्येत एकेने भर, 2 चेंडू आणि 10 धावा. सुनील एक जलद गतीसाठी जाणला जातो. चर्चगेट वरून बसला की डायरेक्ट विरारला येऊन थांबतो. धाव फळकर 10. दिशा दाखवण्याचा प्रयत्न, फाइनलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगली रनिंग म्हणू शकता कल्प्याची. धावसंख्येत एकनी भर, 3 चेंडू 11 धावा. तीन चेंडू 11 धावा. ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आणि चुकीचं रूपांतर, चेंडू बाहेर. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 15, 4 चेंडू आणि 15 धावा झालेल्या आहेत. एक चांगली जलद गती पंच वाईटचा इशारा करून दाखवताना एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 16 धावा. वन 16 रन बोर्ड. दिशा दाखवण्याचा प्रयत्न, फाइनलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल का? देवेन येतो चेंडूवरती, बघा हात मारलाय, फक्त हात मारलाय. हँडबॉलची स्पर्धेत कसा हात मारतात तसा कुठेतरी हँडबॉल मध्ये सारखा हात मारला. म्हणजे एक धाव. आपल्या संघासाठी चांगली रनिंग करून 3 धावा रोखलेल्या देवेन. एक वरिष्ठ खेळाडू सुद्धा म्हणू शकतो देवेन. खूप वर्षाचा अनुभव सुद्धा आहे या खेळाडूकडे. फाइनलीच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17. खोलवा टप्प्याचा चेंडूवर येतोय आणि काय धावची संधी. चांगला थ्रो केला होता, एक जलद गतीने थ्रो केला होता. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 18. करंज रन पहिल्यापासून विचार केला तर 9. या षटकात 9, दुसऱ्या षटकात 9, तब्बल 18 धावा. घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया संगीत. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर 18, 18 धावा म्हणजे 9-9चा करंट रन रेट आहे. साई माऊली नांदणी पार्क या संघाचा. फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करेल का? केलाय चेंडू बाहेर जातो सीमारेषा पार. कमॉन डीजे. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू, एकेरी धाव्यांनी संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून बोलली ती 23 रन बोर्ड, 23 धावा. बघा मोठे फटके येत आहेत, एक सिंगल, मोठे फटके येत आहेत सिंगल. म्हणजे 4 चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न चालू आहे, तो चेंडू यशस्वीरित्या पास झाला. त्यानंतर सिंगल डबल चालू ठेवतात, म्हणजे स्ट्राईक रोटेट चालू ठेवतात. दोन्ही सलामाची फलंदाज एकमेकांना समजून खेळत आहेत. पंच वाईटचा इशारा. उजव्या एसटीच्या खूपच दूर कुठेतरी चेंडू आदळला परेश यांनी. धावसंख्येचा विचार करतो, एक अतिरिक्त धाव ऍड. 24 रन बोर्ड, 24 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बघा क्षेत्ररक्षण देवेंचा मी आधीच उल्लेख केला होता. क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो हा खेळाडू, वरिष्ठ खेळाडू सुद्धा म्हणू शकता. खूप वर्षाचा अनुभव सुद्धा आहे देवेंकडे आणि त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 25 रन ऑन बोर्ड. 3 चेंडू आणि 25 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न,
चेंडू जाते बाउंड्री लाईन पार. कमॉन डीजे. थँक्यू. धाव 4 चेंडू झालेले आहेत. 29 रन बोर्ड. बघा तिसरं महत्वाचं षटक होतं परेश. या महत्वाच्या षटकात 2 चौकार पास केल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मंथन चेंडूवर येतोय. मंथनचा विचार केला तर या संघातील सर्वात लहान खेळाडू आहे, पण एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना दाखवतो. धावसरक 30 रन ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 30 झालेली आहे. चेंडू ट्रॅव्हल केलाय बाउंड्री लाईनच्या पार. कमान डीजे. थँक्यू. चला थोडीशी टीम कमी करायची. वेळेचं बंधन असतं. 15 मिनिटाचाच अवधी आहे आणि आतापर्यंत विचार करता 11 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. चला धावसंख्या 34. बघा हळूहळू रन रेट वाढवून न्यायला धावस फलकाचा विचार करता 34 रन ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षकामध्ये बदल दिसत आहेत आता कुठेतरी. पप्लू आणि तेजस सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. एक चांगली खेळी आतापर्यंत दोघांनी दाखवले. 34 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये झालेली आहे. चला सिद्धांत भालिया गोलंदाजी मारवरती. शेवटचा षटक. पंच नोचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड. यष्टीरक्षकाला सुद्धा तारीफ केली पाहिजे. एक चांगला मागे चेंडू अडवला. जर का यष्टीरक्षकाकडून चेंडू सुटला तर चेंडू सरळ लॉंग स्टॉप दिशेने ड्रायव्हर करेल बाउंड्री लाईनला. दिशा दाखवण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आणि चेंडू गेला यशस्वीरित्या गॅप मध्ये. कमांड डीजे. थँक्यू. सुसाट सुटलाय वारा. आता बाउंड्रीचा आतिषबाजीचा वारा सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट. पंच वाईटचा इशारा दिलाय का? ओके वाईटचा इशारा आहे म्हणजे अतिरिक्त धाव. हा जर का वाईट असेल तर 39. वाईट असेल तर 40 होणार. म्हणजे वाईट. 40 रन ऑन बोर्ड. धावफलकावरती लागताना धावसंख्येचा विचार केला तर एकच बॉल झालेला आहे. 40 धावा झालेल्या आहेत. 40 रन ऑन बोर्ड. आता धावफळ कुठेतरी वेग घेतले. स्टेटच्या दिशेने स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू वाढला. एक चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्टॉप झाली 40 वरती. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू 40 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि मंथन आता चुकी करतोय. चुकीचं रूपांतर. चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईन पार. कमॉन डीजे. थँक्यू. डबल फॉर 44 रन ऑन बोर्ड. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करतायत पप्लू आणि तेजस. डबल 44. आणि पुन्हा एकदा पंच वाईटचा इशारा करून दाखवताना 45 रन ऑन बोर्ड. 3 चेंडू 45 धावा. मोठं आव्हान कुठेतरी आता उभं करणार आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गॅप मध्ये बाउंड्री लाईन पार. कमॉन डीजे. चार चेंडू 49. चांगला सुरग निर्धाव चेंडूची सांगता. एक चांगला कमबॅक म्हणू शकता. 5 चेंडू 49. शेवटचा चेंडू मार्गस्थ. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगली खेळी दोघांच्या बॅट मधून.
आता 50 50 रनची पार्टनरशिप पूर्ण होताना मैदानाच्या आतमध्ये 0 गडी बाद. खोलवा टप्प्याचा चेंडू. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलक जाऊन थांबलं. 5-1 51-52 धावेचा आव्हान असणार आहे साईशा 11 या संघाला. थँक्यू. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असेल जळवावाडी विरुद्ध कोश 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मंचाच्या दिशेने नाणेफेकीसाठी यायचे. परेश आणि सिद्धांत वाल्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. गोलंदाजी मारवरती ऋषी. परेश स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती सिद्धांत वाल्या मांड्या. ऋषी गोलंदाजी मारवरती. पहिलाच फुलटा चेंडू भिरकावून दिला स्टेटच्या दिशेने डायरेक्ट डीजे वरती. पारितोषिक डीजे साठी नाहीये. आदरणीय डॉक्टर मिश्राजी यांच्या बॅनरवर कोणी चेंडू मारला तर 201 रुपयाचा पारितोषिक आहे. आदरणीय भावेश म्हात्रेजी यांच्या हस्ते टॉस झाला. कोश 11 नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय लवकर कळवायचा आहे. दिशा दाखवण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करता करता वाचला. एक चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होतील का? झाल्या. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2 चेंडू आणि 2 धावा. पहिलाच फुलटॉस चेंडूवरती गडी बाद झाला होता. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतं. आपल्या संघासाठी 2 धावा रोखलेल्या आहेत. दोन चेंडू 2 धावा. तेजस आळवीकर मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट घालून मैदानाच्या आतमध्ये खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळावी लागेल. दिशा दाखवण्याचा प्रयत्न. एकेरी धाव्याने संतुष्ट. 3 चेंडू आणि 3 धावा. बघा नांदानी पार्क या संघाचा विचार केला त्यांनी सुद्धा फक्त पहिल्या 3 षटकामध्ये विचार केला तर 1 चौकार आणि 5 सिंगल असं गणित आखलं होतं. त्या गणिताच्या बळावरती त्यांनी एक मोठं आव्हान सेट केलं. 52चं टार्गेट. शेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फलद्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू आणि 3 धावा. शेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि चुकी घडली. चुकीचं रूपांतर. चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 7. 5 चेंडू आणि 7 धावा. शेवटचा चेंडू ओढून मारण्याचा प्रयत्न. पंच वाईटचा इशारा. म्हणजे 5 चेंडू आणि 8 धावा. पंचांचा वाईटचा इशारा.
सिद्धांत भाले आणि तेजस दोघांना जिम्मेदारी घेऊन खेळावं लागेल कारण की जबाबदारी आता वाढले. शेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न, कणाकाती चौकार सिद्धांत भालेच्या बॅट मधून कमांड डीजे. आदरणीय एमसीसी संघाचे ओनर नयन पद्माकर मांगेला साहेब यांचं सुद्धा समालोचन कक्षाकडे आगमन होताना यांचं सुद्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषक मध्ये हार्दिक स्वागत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाले 12 धावा जिंकण्यासाठी आता 18 चेंडू मध्ये 40 धावा पाहिजे असतील. 12 धावा सिद्धांत वाल्याच्या खांद्यावरती जबाबदारी वाढलेली आहे कारण की आता आपल्या संघाला कमबॅक करून द्यावं लागेल. या सामन्यात गोलंदाजी मार्गवरती पपलू एक अष्टपैलू खेळाडू याच्या खांद्यावर सुद्धा जबाबदारी आपल्या संघासाठी एक चांगली की दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी सुद्धा दाखवली. 52 धावेचा आव्हान आहे. 18 चेंडू आणि 40 धावा. रचनात्मक खेळ घेण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा बार 1 बाउन्स चौकार. कमॉन डीजे. थँक्यू. धावसंख्या 4 नि भर 16 ऑन बोर्ड. 16 धावा झालेल्या आहेत. 16 धावा धावफळकावरती लागलेल्या आहेत. वेगवान जलद गतीने चेंडू हाताळलेला, एक चांगलं क्षेत्ररक्षण नाव आहे चेंडूवरती. सांभाळायचंय गडात थोडं थोडस स्वतःला सांभाळायचंय क्षेत्ररक्षण करताना. धावसंख्या 17. आता खतरा कोणासाठी आहे? साई माऊली नालंदी पार्क या संघासाठी का साईशा 11 साठी खतरा कोणासाठी तरी बनणार आहे या सामन्यात आणि एकच संघ कोणता तरी विजयी पद घेऊन आपल्या घरी जाणार आहे. फुलटा चेंडू, एक चांगला फटकार. 1 बाउन्स बाउंड्री ऑन लाईन. कमॉन डीजे. थँक्यू. धावफलकाचा विचार केला. धावफलक 121 रन ऑन बोर्ड. बघा मोठा आव्हानाचा पाठला करायचा नंतर चौकारांची आतिषबाजी दाखवावी लागेल. 21 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतोय. चुकीचं रूपांतर मैदानाच्या आतमध्ये. 22 रन ऑन बोर्ड. 4 चेंडू 22 धावा. बघा एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना सिद्धांत भाले आणि तेजस आडवीकर. स्वतः तेजस आडवीकर या संघाचे कर्णधार आणि व्हाईस कॅप्टन सिद्धांत भाले आहेत. तर एक जबाबदारी आणि नालंदी पार्क संघामध्ये सुद्धा ताकद आहे. वळून मारण्याचा प्रयत्न, चेंडू स्टंप वरती लागलाय पण कुठेतरी आता धावचीची संधी आणि मोठा आदरा लागण्याची शक्यता. पंचांचं बोट हवेत. थँक्यू. आदरणीय स्वप्नील दादा बाळा पाटीलजी यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानोपन्न व्हायचं आहे. आदरणीय बाळा पाटील दादा यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानोपन्न व्हायचं आहे. त्यांच्या सुद्धा अक्षर डोंगरपाडा चषक यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. आता एक मोठा आदरा. तेजस आळवेकर बॅक टू द पवेलियन जाताना दिसला आपल्या संघासाठी. आता पडवलच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. एक डावकर हाताचा फलंदाज सिद्धांत बाहेर गेले. जयेश धावफळक थांबलं ते 22 वरती. 5 चेंडू 22 धावा. आणि मैदानाच्या आतमध्ये काय चित्र. सरळ चेंडू आदळला. 3 यष्ट्यांवरती एक मोठा गडी बाद. कमॉन डीजे. चला स्वरूप 11 चे ओनर स्वप्नील गायकवाडजी यांच्यातर्फे पारितोषिक आलेल्या हॅट्रिक साठी
₹500 पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी ₹500 पारितोषिक आहे. हितेश नवीन बॅटर, हर्ष मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर हर्ष. आता जबाबदारी, कारण की 2 गडी बाद झाले. धावफलकावरती धावा आता रोखल्या गेल्या. धावफलकावर धावा 2-3 23. आता हर्षच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना वळून मारण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल डबलने आता काम तर नाही होणार आहे, पण धावा रोखाव्या लागतील धावफलकावरती. धावफलकाचा विचार केला तर 24 धावा. बघा विकेट हॅट्रिक साठी स्वप्नील गायकवाडजी यांच्याकडून ₹500 लागलेले आहेत. स्वरूप 11चे ओनर नांदानी पारखे संघासाठी ₹500 लागलेले आहेत विकेट हॅट्रिक साठी. फुलटॉस चेंडू दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक्षक फुलटॉस चेंडू होता. हा बैल म्हणजे मारण्याचा प्रयत्न नाही केला, फक्त दिशा दाखवली होती. 25 रन ऑन बोर्ड. 3 चेंडू 25 धावा. आता कुठेतरी जबाबदारी जिम्मेदारी घ्यावी लागेल खांद्यावरती हर्ष आणि तेजस साडवेकर. आणि लॉंग स्टॉप दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. बघा आला 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 कसा तरी आला, बरं चौका आला. चेंडू गेला सेंटर लाईनच्या पार. कमॉन डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2929. 4 चेंडू 29 धावा. येणारे 2 चेंडू खूप काही सांगून जातील, कारण की येणाऱ्या 2 चेंडू मध्ये किती धावा होतील आणि किती धावा शेवटच्या षटकात तरी राहतील. फुलटॉस चेंडू दिशा दाखवण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यश नक्की तुमच्या पायाशी येऊन थांबेल. फुलटॉस चेंडू हा बैल मार म्हणजे असे कुठेतरी गोलंदाजी आहे, पण त्या गोलंदाजीचा पुरेपूर असा फायदा तर नाही दिसत आहे. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवरती खूप काही लिहिलं जाईल. शेवटच्या षटकासाठी किती धावा. फुलटॉस चेंडू, धावचीची संधी, एकेरी धावेने संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 31. धनंजय पाटील धीरेंद्र पाटील सर, चला मंचाच्या दिशेने वळूया. एक सन्मान चिन्ह असेल, एक सन्मान असेल. आदरणीय स्वप्नील बाळा पाटील यांचा इकडे यथोचित्त सन्मान करण्यात येणार आहे. यांच्या सन्मानासाठी मी आदरणीय भाऊ म्हात्रे साहेब यांना विनंती करेल, यांनी आदरणीय स्वप्नील बाळादादा पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले तुमचं मनापासून आभार असेल. हे सुंदर क्षण मंचाच्या दिशेने सन्मान होताना युट्यूबच्या कॅमेऱ्यामध्ये टिपताना DBN लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर आपण बघू शकता. टॉस नाहीये. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 31. 6 चेंडू मध्ये 21 धावा, एक मोठं आव्हान. आणि ज्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचचं टी-शर्ट आहे त्याला जाता जिम्मेदारी आणि जबाबदारी घेऊन लढावं लागणार आहे. 3-1 31 रन ऑन बोर्ड. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, हा कुठेतरी वाईड उजव्या यष्टीच्या कुठेतरी लांब चेंडू होता असं कुठेतरी, पण कॉल नाही दिला. नॉन स्ट्राईक अँडचं कुठेतरी महत्वाचं असतं कॉल देणं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता 32. हो थोडासा वाचला आणि वाईड. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा धावचीच्या रूपात गडी बाद. हर्ष बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे.
थँक्यू. आता 4 चेंडूमध्ये 19 धावा. या सामन्यामध्ये आता विचार केला तर औपचारिकता मात्र बाकी राहिलेली आहे. 4-19 ची ही मॅच आणि सरळ यष्टी उद्ध्वस्त. एक बैल आणि एक स्टंप खाली पडलेली आहे. फक्त एक बेल्स राहिलेले आहे. कमॉन डीजे. DJ Red Love in the mix. थँक्यू. सतत तिसऱ्या विजयाच्या दिशेने जाताना कुठेतरी दिसतोय सुनील नवीन बॅटर, अनिकेत नवीन बॅटर, अनिकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता साईशा 11 यांच्याकडून हा सामना दूर गेलेला दिसतोय आपल्याला. आणि पंच वाईटचा इशारा. चला एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये थडम्यांच्या दिशेने येताना दिसलं. चला बॅनरच्या बांबू आणि लाईटचं बोल त्याच्यापासून थोडं लांब उभं राहायचंय. चला बॅनरचं पासून थोडंसं लांब उभं राहायचंय. लाईटचे पोल असतील त्याच्यापासून सुद्धा थोडं लांब उभं राहायचंय. हा 1.5 बॉल असणार आहे. चला औपचारिकता या सामन्यामध्ये उरलेली आहे. अच्छा तो व्हाईटचा 4 आहे का चेक करायचा आहे का? तो व्हाईटचा चिल 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 चिल. पपलू तेजस थोडस चिल करायचंय. 2 बॉल बाकी असतील का? 2 बॉल बाकी आहेत. आता 1.5 बॉल होता ना? 1.5 बॉल सांगितले. 2 बॉल बाकी असतील. एक गडी बाद. एक शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मंथन मैदानाच्या आतमध्ये येतील. चला मंथन पारितोषिक लागलेलं आहे. आदरणीय डॉक्टर मिश्राजी यांच्या बॅनरवरती फुलटॉस चेंडू मारला तर 201 रुपयाचं तब्बल पारितोषिक असणार आहे. ठीक, हॅलो.